मग 7 तारखेला राहुल गांधीने जेवढा मोठा अनुभव टाकला होता आणि त्या पद्धतीने त्याने ते ओपन केलं की कशी मत चोरी झाली, सर्वसामान्य माणसाच्या मतावरती कसा घाला झालाय, कशा पद्धतीने लोकशाहीची वाट लागली गेली। आधी लोकांना वाटत होतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, नंतर माहिती पडलं की ईव्हीएम मध्ये नाही, इलेक्शन कमिशन मध्येच घोटाळा आहे। मला वाटलं होतं की 8 तारखेला म्हणजे एवढा मोठा जो बॉम्ब फुटलेला आहे आणि ज्या पद्धतीने लोकशाहीवरती घाला झालाय तर खूप मोठी न्यूज बनेल डिजिटल मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये। त्या अनुषंगाने मी चेक करत होतो, त्यानंतर मला आढळलं सकाळ न्यूजपेपर मध्ये ही न्यूज काही फ्रंट पेजवरती नव्हती। लोकमतच्या फ्रंट पेजवरती न्यूज नव्हती, कोणती दुसरीच न्यूज होती। थर्ड पेजवरती न्यूज होती ही। त्यानंतर सामनाच्या फ्रंट पेजवरती ही न्यूज होती। महाराष्ट्र टाइमने ही न्यूज फ्रंट पेजवर छापली होती, पण सेकंड लाईन मध्ये, आणि लोकसत्ताने ही न्यूज छापली होती फ्रंट पेजवरती फ्रंट लाईन मध्ये। ह्या गोष्टीवरून तुम्ही समजू शकता की मीडियाने त्यांच्या पद्धतीने त्या न्यूजला प्राधान्य दिले आहे। या एवढा मोठा जो विषय आहे जिच्यामध्ये दावा केला जातोय की इलेक्शन कमिशनच चोरले गेले, इलेक्शन कमिशननेच घोटाळा केलेला आहे, कारण या न्यूजची क्रेज व्हायला पाहिजे होती, ज्या प्रकारे सनसनी व्हायला पाहिजे होती तसं काहीही झालेलं नाही। सनसनी लावून ठेवली नाही किंवा विशेष दाखवला नाही की हे असं झालेलं आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे, जनतेने काय करायला पाहिजे, जनतेने काय प्रश्न विचारायला पाहिजे, जनतेचा कसा घात झालेला आहे, कशा प्रकारे ह्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे, काही नाही कोणत्या प्रकारात कुठं ना कुठं तरी असं म्हणता येईल की दाल में काला नहीं पूरी दाल काली है। आणि मग त्यानंतर मग काल राहुल गांधींनी त्यांच्या आयोगावरती इलेक्शन कमिशन इंडियावरती मोर्चा काढला, नंतर पकडले गेले, नंतर त्यांना परत आणून सोडलं गेलं। आता ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते की तुम्ही बोला, बैठक करा। एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। प्रेझेंटेशन झालं, त्याच्या ते संपल्यानंतर लगेच 15-20 मिनिटांनंतर मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती गेलो आणि तिथे चेक केलं, तो डेटा बरोबर काही तासानंतर डायरेक्ट डेटा गायब। तिथं कोणत्याच प्रकारचा डेटा नाही, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांचा डेटा काढण्याचा प्रयत्न करा तर तो नाहीये, राजस्थान नाहीये, कर्नाटक नाहीये, तिथं म्हणजे वेबसाईट चालत नाही। आजपर्यंतच्या डेट पर्यंत ती वेबसाईट चालत नाही। तुम्ही त्या वेबसाईटवरती गेले आणि तिथे जर का डेटा शोधण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा म्हणा, इतरांचा म्हणा, मित्राचा म्हणा, तर ती वेबसाईट फंक्शन करत नाहीये। म्हणजे ट्विटरवरती एक युजरने टाकलं की त्याच्या नावावरती 3 मत रजिस्टर आहेत आणि त्याने दावा केला की तुम्ही एक काम करा, तुम्ही पण चेक करा। आम्ही परत गेलो, मोबाईल नंबर टाकून पाहिला, नाव टाकून पाहिलं, काही होत नाही, तो कॅप्चर्स पुढे देत नाही, ती वेबसाईट पुढे सरकतच नाही। म्हणजे काय चालू काय देशामध्ये? इलेक्शन कमिशन जर का म्हणते की आम्ही विकलो गेलेलो नाही, मी एकदम निपक्षपाती आहोत, मग जर का तुम्ही निपक्षपाती आहात, जर का तुमचा डेटा एवढा क्लिअर आहे, तर मग जर का तो मागतोय डेटा, जनता मागते डेटा, तर मग द्या ना, दाखवा ना। अशा प्रकारचे मत रजिस्टर झाले, डॉग बाबू, कॅट राणी, तुम्ही बघा ते ट्विटरवरती पण आहेत की अशा प्रकारचे मत रजिस्टर झालेत। आणि जर का तुम्ही बोलता की आम्ही नीट अँड क्लीन आहे, तर मग तुम्हाला डेटा द्यायला प्रॉब्लेम काय? राहुल गांधीला म्हणतात की अफिडेविट करून दे। त्या वेबसाईटचा डेटा त्याने काढला, त्याने तो डेटा ग्राउंड लेवलवरती अनालाइज केला आणि त्याने तुम्हालाच प्रश्न विचारले, तर तो अफिडेविट काय देणार? सर्वसामान्य मतदार म्हणून माझा प्रश्न आहे की जर का तुमच्या कामात चुका दाखवल्या गेल्या आहेत, तुमच्या कामामध्ये चुका आहेत, तुम्ही ते ऍक्सेप्ट का नाही करत आहे? म्हणजे थोडक्यात असं म्हणायला की हरकत नाही की राहुल गांधी क्लेम करतो तो खरा आहे, तुमचं कुठं ना कुठेतरी तुम्ही कोणत्या दबावाखाली आहात किंवा कोणासाठी तरी काम करतात, तुम्ही कोणत्याही पार्टीचे सभासद असतात किंवा तुम्ही कोणत्याही पार्टीला फेवर करत असाल। मत चोरी हा खरंच घातक आहे। म्हणजे आज इलेक्शन कमिशन जर का भाजप बरोबर काम करत आहे, तर उद्या काय गॅरंटी ते कोणत्या दुसऱ्या पार्टी बरोबर काम करत नसेल? आणि मग जर का यांना या त्या पार्टी बरोबरच काम करायचंय, तर मग इलेक्शन घेता कशाला? लोकशाही संपल्यास डिक्लेअर करून टाका ना। जनता वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स भरते, त्या बेसिसवर तुमची सॅलरीज होता। एवढं सगळं झाल्यानंतरही तुम्हाला जर का तुमचा डेटा क्लिअर ठेवता येते, एक सोपी साधी गोष्ट, कोणत्या एरियामध्ये तुम्ही काम करत असाल, जर का तिचं हेड ऑफिस एखाद्या ठिकाणी आहे, जर का फॅक्टरीच्या लोकांना डेटा पाहिजे असला किंवा एखाद्या ब्रांचला डेटा पाहिजे असला, ते लगेच हेड ऑफिसला बोलतात की आम्हाला डेटा द्या, इन्फॉर्मेशन द्या। त्या फॅक्टरीमधल्या सर्वसाधारण कॉन्ट्रॅक्ट लेबरची इन्फॉर्मेशन पण प्रिन्सिपल एम्प्लॉयरकडे असते, कायद्याने बंधनकारक आहे तो डेटा ठेवणं। आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जेव्हा 76 लाख मतांचा हिशोब मागितला, तेव्हा त्यांनी डायरेक्ट वरती हात करून दिली की आमच्याकडे डेटा नाही आहे। त्या उत्तरामध्ये इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की आमच्याकडे ती माहिती उपलब्धच नाही। म्हणजे काय काम करताय तुम्ही जे काम करताय त्या कामावरती हा प्रश्न आलाय, तुमच्या इज्जतवरती हा प्रश्न आलाय, आणि तुम्ही सरळ सांगताय की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ते फेसबुक आणि ट्विटरवरती टाकताय की इनकरेक्ट क्लेम। अरे तुम्ही जर का पारदर्शक आहात, जर का तुम्हाला वाटतं की आम्ही छाती ठोकून काम केलंय, तर मग जनतेच्या समोर ते पारदर्शकपणा दाखवा ना। ज्या दिवसापासून राहुल गांधींनी क्लेम केलाय त्या दिवसापासून तर तुमची वेबसाईट चालत नाही, आणि डिजिटल झालाय भारत, डिजिटल कोणत्या अँगलने डिजिटल झालाय?
आलाय, मजाक चालू आहे. जेव्हापासून लोकशाही जन्माला आली त्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी नाहीये, ती खूप मोठी आहे. तुम्ही जेव्हा मताधिकार गाजवता तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. इलेक्शन कमिशननं घोटाळा करून त्या मताची किंमत तर मीठ मिरची पेक्षाही कमी करून टाकली, ठेवलीच नाही. काय विश्वास ठेवायचा लोकांनी तुमच्यावरती? तुमचा डेटा व्यवस्थित नाही आणि तुमच्यावरती क्लेम केल्यानंतर तुम्ही उलट्या चोऱ्या लावतात की तुम्ही असं करून द्या तसं करून द्या. अरे तुमचं जर का काम व्यवस्थित नाही, फायदा काय तुमचा तिथं राहून? त्यापेक्षा तर रेझिग्नेशन द्या, दुसऱ्यांना रिक्रूट करा.